श्रीमद भगवद्गीताजींचं ज्ञान कोणी सांगितलं? पुण्यात्म्यांनो, याला तत्वज्ञान म्हणतात. आता हे ज्ञान तर सर्वांना माहिती आहे, कोणाला विचारा लगेच उत्तर देतील की श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोणी सांगितलं? श्रीकृष्णजींनी सांगितलं. पुण्यात्म्यांनो, जर एवढंच सांगून गोष्ट संपली असती तर गुरूंची आवश्यकता काय होती या सद्ग्रंथांना समजण्याची? श्रीमद भगवद्गीतेच्या तर श्रीकृष्णांचा रोल नाही कुठेही. पुण्यात्म्यांनो, हे वचन ऐकाल तर तुम्हाला वेड्यासारखं वाटेल, कारण आपल्याला असे गुरु भेटले की ज्यांनी हे ज्ञान निर्णायक आत्तापर्यंत सांगितलंच नाही. जेव्हापर्यंत आपण सृष्टीरचनेशी परिचित नाही होत तेव्हापर्यंत आपण हा पॉइंट नाही समजू शकत, जो दास आता क्लिअर करायला चाललाय. सृष्टी रचनेच्या विषयी स्वतः परमात्म्याने सांगितलंय कबीर साहेबांनी. सृष्टी रचना तर नाही सांगणार, परंतु थोडीशी हिंट ग्रंथांची देऊन आणि श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोणी दिलं तेही सांगतो. श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष, एक परमअक्षर पुरुष. 17व्या श्लोकांमध्ये म्हटले की उत्तम पुरुष तू अन्यहा. तो परमअक्षर पुरुष आहे. त्याविषयी गीतेच्या 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकामध्ये प्रश्न केला अर्जुनाने की आपण जी 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात जी तत्ब्रह्मविषयी माहिती दिली आहे त्याला जाणून प्राणी फक्त जरा आणि मरण यातून सुटण्याचा प्रयत्न करतो, तर किम तद्ब्रह्म? 8व्या अध्यायाच्या गीताजींच्या प्रथम श्लोकात प्रश्न केला अर्जुनाने. गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलं की तो परमअक्षर ब्रह्म आहे. तर पुण्यात्म्यांनो, हा क्षरपुरुष कोण आहे? हा स्वयं ब्रह्म आहे, हा काल आहे, हा गीता ज्ञान सांगतोय. अक्षरपुरुष कोण आहे? जो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे, त्याचा यात काही रोल नाहीये. म्हणून आपल्या या अध्यात्म ज्ञानामध्ये या पृथ्वी लोकांवर विशेष करून 2 भगवानांचा, 2 पुरुषांचा रोल आहे. एक तर क्षरपुरुष म्हणजे ब्रह्मचा, जो श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून गीताजींचं ज्ञान सांगतोय, ज्याने ज्ञान सांगितलंय. आणि दुसरा परमाक्षर ब्रह्म आहे, जो उत्तम पुरुषातू अन्य परमात्मा ती उधारते या लोक तरी मावी सेवे भरती अवे ईश्वर आहे. गीताजी अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 मध्ये आणि 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता स्वतः म्हणतो ते परमअक्षर ब्रह्म आहे. तर गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात म्हणतो ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे आणि याचा जो उच्चारण करताना जो शरीर सोडून जातो, ओम नामाने मिळणारी जी परमगती होती त्याला प्राप्त होतो. ती कोणती आहे? ब्रह्मलोक. ओम नामाने ब्रह्मच आहे, ब्रह्मलोकात राहतो ब्रह्म, तर ब्रह्मप्राप्ती होते. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात लिहिलं आहे की ब्रह्मलोकपर्यंत ही जन्ममृत्यूच्या आतच. हा देखील पूर्ण मोक्ष नाही झाला, कारण की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी परत येतात. आणि गीता ज्ञानदाता स्वतः सुद्धा सांगतो 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9 श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झालेले आहेत. म्हणून 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात गीता ज्ञानदाता सांगतो की तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परमशांतीला, सनातन परमधामाला प्राप्त होशील. गीतेच्या अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 4 मध्ये सांगितले की जेव्हा तत्वदर्शी संत भेटतील त्यानंतर त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून संसारात येत नाहीत. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे आणि केवळ त्याचीच भक्ती करा, हे गीता ज्ञानदाता सांगतो. तर याने सिद्ध आहे की श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान देणाऱ्यापेक्षाही अजून एक सुप्रीम पॉवर आहे. आता श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोण देत आहे? जो हे म्हणतोय की माझं एक ओम नाम आहे. ओम नाम ब्रह्मच आहे. आणि हा ब्रह्म कोण आहे? हा काळ आहे. याने प्रतिज्ञा करून ठेवली की मी कोणाही समोर प्रत्यक्ष रूपाने येणार नाही, माझं कर्म आणि जन्म अलौकिक आहेत. गीताजी अध्याय नंबर 4 आणि श्लोक नंबर 9 मध्ये सांगतो की अर्जुन, माझे कर्म आणि जन्म दिव्य आहेत, अलौकिक आहेत.
आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.